गजर माऊलीचा गजर माऊलीचा तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा। आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा। सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा। हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध। सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा। तुका म्हणे हित होय तो व्यापार किंवा तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा फार काय शिकवावे। तुका म्हणे हित होय तो व्यापार करा फार काय शिकवावे। सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा। पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संता। ज्यांचा कृपा दाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा ज्यांचा विचार कृपा दाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका गुरुदास तुका बाबाजीचा गुरुदास तुका। करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तम वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। गदा शंख चक्रादिभिर्भावितांगं चिदानंद संलक्ष्य नाट्य स्वरूपं यमादेष्ट भेदांग योग प्रवीणं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज तयाच्या पाया माझे दंडवत श्री निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी। निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दन शरण एका जनार्दन शरण एका जनार्दन। निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी। निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी। आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा। सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा। वैराग्य शिरोमणी देहूचे सुप्रसिद्ध साधू ज्यांनी आपलं 42 वर्षांचं आयुष्य तुमच्या माझ्यासाठी चंदनासारखं झिजवलं। वारकरी भक्ती मंदिराची जी कळस ठरले ज्यांना आपण जगद्गुरू असं म्हणून ओळखतो त्या श्री तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या गाथेतील प्रसिद्ध सगळ्यांच्या पाठातला परिचयातला कायमच्या म्हणण्यातला अखिल विश्वाला सगळ्या मनुष्य जातीला काही उपदेश करणारा काही शिकवण देणारा काही सांगणारा अभंग आजच्या या कीर्तन सेवेच्या निमित्ताने मी तुमच्या समोर मांडला आहे। तुकाराम महाराज असं म्हणतायत की हे माणसांनो आता तरी माझं तुम्हाला सांगणं आहे की तुमच्या उरलेल्या आयुष्याचा नाश करू नका। आयुष्य अनमोल आहे। आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा। महाराज म्हणतात तुम्ही जर माझं ऐकाल तर मी तुमच्या पाया पडायला तयार आहे। सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा। महाराज म्हणतात ज्याला बरं व्हावं वाटतं आपलं स्वतःचं चांगलं व्हावं वाटतं त्याने देवाचं चिंतन एके ठिकाणी मन करून केलं पाहिजे। हित ते करावे देवाचे चिंतन करोनी या मन एकविध। शेवटच्या चरणात महाराजांचं सांगणं असं आहे की
व्यापार त्याला म्हणतात, उद्योग त्याला म्हणतात, व्यवसाय त्याला म्हणतात की ज्याच्यामध्ये आपण नफ्याचं गणित करतो, ज्याच्यामध्ये आपल्याला दिवसाकाठी महिन्याकाठी काहीतरी शिल्लक मिळतं, नफा मिळतो, त्याला आपण व्यापार म्हणतो, त्याला आपण फायदा म्हणतो. तर आयुष्य हाही एक व्यापारच आहे. आयुष्याच्या शेवटी काहीतरी नफा, काहीतरी लाभ पदरात पडला पाहिजे, असं जगा. तुकाराम महाराजांचं सांगणं आहे. शेवटी महाराज म्हणतात या पलीकडे, याच्या पुढचं मला काही सांगता येणार नाही, या पलीकडे फार काय शिकवावं. तुका म्हणे ही तर हो येतो व्यापार करा, फार काय शिकवावे. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. विठ्ठल विठ्ठल भगवान श्री हनुमंतरायांच्या प्रांगणामध्ये, पटांगणामध्ये प्रतिवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने दिव्य असा उत्सव आपण सगळे पिंपळगाव बहुला ग्रामस्थ आणि पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठान यांच्यातर्फे हा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम उत्सव या ठिकाणी गेली 26 वर्ष संपन्न होतो आहे. नाम सप्ताहाचं हे 27वे वर्ष आहे आणि त्यातली आजची ही 6व्या दिवसाची कीर्तन सेवा तरुण पोरांनी, पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठानच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी माझ्या वाट्याला दिलेली आहे. सेवेसाठी वेळेत हजर झालेलो आहे. युवा प्रतिष्ठानची सगळी तरुण पोरं, रोजचे अन्नदाते, मोठ्या प्रमाणात उपस्थित असणाऱ्या सगळ्या आपण माझ्या माता भगिनी, पुरुष बांधव, सगळी टाळकरी मंडळी, साथीदार ज्यांनी खूप गोड चाल म्हटली, कुलटे महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण गायनाचार्य भूषण महाराज, मृदंगाचार्य गिरीश महाराज, पेटीवादक चांगले उपस्थित आहेत. या तिघांनी गोड अशी, तिघा अभियंत्यांनी, इंजिनियर तिघ पण, तिघा अभियंत्यांनी, इंजिनियरांनी चांगली चाल या ठिकाणी आपल्या समोर सादर केली. पेटीवादक आमचे निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीमध्ये वारकरी दरवर्षी चालत असतात. या निमित्ताने चोपदार, विनेकरी, सगळी महाराज मंडळी, चांगल्याची साऊंड सिस्टीम आणि विशेष म्हणजे तरुण पोरांची मेहनत तुमच्या या उत्सवामधून मला दिसते आहे. ज्येष्ठांचं मार्गदर्शन आहे. मिळालेला उरलेला वेळ आपण सत्कारणी लावूयात आणि ही सेवा भगवान श्री हनुमंताच्या चरणी, श्री शिवाच्या चरणी समर्पित करण्याचा प्रयत्न करू. उद्या मोठा पवित्र दिवस आहे, शिवरात्रीचा दिवस आहे. जीवाची जी रात्र असते त्याला जीवरात्री म्हणतात. जीवाची रात्र असते कामाची, क्रोधाची, लोभाची, मोहाची, दंभाची, प्रतिष्ठेची, स्वतःचा विचार करणारी जीवरात्र असते आणि जगाचा विचार करणारी शिवरात्र असते. त्या जीवरात्रीतून आपण सगळ्यांनी शिवरात्रीमध्ये संक्रमित व्हावं. उद्याचा दिवस आपण फार पवित्र जगावं. यासाठी आपल्या शास्त्रांनी, पुराणांनी सण, वार, उत्सव, उपवास आपल्याला लावून दिले की त्या दिवशी उपवास असलं म्हणजे थोडं मनुष्याने कमी खावं. आणि मग कमी का मी खाल्लं तर आज आमका दिवस आहे, काय दिवस आहे, शिवरात्र, मग मी काय केलं पाहिजे, मग मी भजन केलं पाहिजे, याची आठवण सतत राहावी म्हणून उपवासाची आपल्या संस्कृतीमध्ये योजना आहे. काही उपवास भारतीय संस्कृतीने सांगितले, एकादशी करावी, सोमवार करावे. एकादशी सोमवार न करती कोण त्यांची गती होईल. याशिवाय रामनवमी, याशिवाय जन्माष्टमी, याशिवाय वामन जयंती, याशिवाय नृसिंह जयंती. आणि नाथ महाराज म्हणतात उत्तम उत्तमी शिवरात्र, उत्तम उपवास आहे शिवरात्र. तो सगळ्यांनी करा. उद्या आहे, करतच असाल तुम्ही, पण एक वक्त्याचं कर्तव्य असतं. आदल्या दिवशीच्या कीर्तनकाराचा तो कर्तव्याचा भाग आहे. त्याने ते सांगितलं पाहिजे की उद्या नक्की उपवास करा. तसं तर काहीच खाऊ नका, पण नाही जमलं तर मग फलार करा. काही खाऊ नका, नाही समजा जमलं तर फलार करा, समजा नाही जमलं तर मग फराळ करा. थोडा करायचं वाटलं 1-1.5 किलो खा, साबुदाण्याची खिचडी खाय, जास्त नाही, जास्त थोडं खाय. थोडं खजूर, नाही केळी, अर्धा डझन केळी, थोडं बासुंदी, थोडीशी, इतकं खा. काय माणसं म्हणतात कडक उपवास. म्हटलं उपवासाचे सगळे पदार्थ कडक असतात ना. वेफर्स कडक, शेंगदाणे कडक, वडे कडक. उपवास खा खा, काही म्हणणं नाही. फक्त
दिवसातून आपल्याला शिवाचं भजन व्हावं. आता काहींचं असे महाराज खाल्ल्याशिवाय त्यांना देवळाची वाटच दिसत. मला स्वतःला जेवल्याशिवाय कीर्तनच करता येत नाहीत. मला जेवण प्रकृती आहे ज्याची त्याची आहे की नाही. तर काही विनोद केला मी तर नक्की फराळ करा, उपवाशी राहू नका, पण भजन करा. आयुष्याचं कल्याण भजनामध्ये आहे महाराज, आहे की नाही. आयुष्याचं कल्याण जन्माला आल्यापासून आपण पळतोय प्रपंचाच्या मागे. असा एखादा क्षण आला का बस झालं, बरं तृप्त झालं. असा क्षण प्रपंचात येत नसतो. तो येत असतो अध्यात्मामध्ये, तो येत असतो परमार्थामध्ये. म्हणून भजन जीवनाचं सार आणि सर्वस्व आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मनुष्य पृथ्वी तलावरचा राजा आहे आणि हे काही वेगळं सिद्ध करण्याची गरज नाही. ज्या अर्थी मनुष्याने सगळ्या जगावर ताबा मिळवलाय त्या अर्थी मनुष्य पृथ्वी तलावरचा राजा आहे. का राजा आहे मनुष्य पृथ्वी तलावरचा असं विचारलं तर थोडी पंचायत होईल माणसाची. का माणसाकडे काय असं जास्त आहे की मनुष्याने सगळ्या इतर जीवांना ताब्यात घ्यावं. काय असं माणसाकडे, मनुष्य सगळ्यात सौंदर्यवान नाही. माणूस काही पृथ्वी तलावरचा सगळ्यात देखणा प्राणी नाही का. सगळ्यात देखणा आहे मनुष्य. मोर माणसापेक्षा काय छान दिसतो बरं. हा पोपट माणसापेक्षा किती चांगला दिसतो बरं. माणूस बिलकुल चांगला दिसेल ज्याला असं वाटतं मी सुंदर आणि चांगला दिसतो, त्याने घरी जाऊन स्वतःच्या आधार कार्ड मध्ये आलेला फोटो पान मग बोलू आपण थोडंसं. माणूस तितका सुंदर नाही दिसतो. 1-2-5 वर्षे तारुण्याचे असतात, जराशी थोडासा नटतो सवरतो, पैसा असतो, माणसाकडे वेळ देतो, दाढी बिडी रोज दिसतो, ठीकठाक दिसतो, बरा दिसतो, आहे की नाही. जरा वरून डेंटिंग पेंटिंग थोडंसं केलं की बरा ठीकठाक दिसतो. मनुष्य काही सगळ्यात पृथ्वी तलावरचा देखणा मनुष्य नाही, देखणा प्राणी नाही, पण पृथ्वी तलावरचा राजा मनुष्य आहे, हे खरं आहे. मनुष्य सगळ्यात जसा सौंदर्यवान नाही तसा सगळ्यात वेगवान पण नाही. घोडा माणसापेक्षा वेगवान आहे, चित्ता माणसापेक्षा वेगवान पळतो, बैल शर्यतीचे टांग्याचे माणसापेक्षा वेगवान पळतात. मला सांगू द्या मायबाप, मनुष्य सगळ्यात बलवान पण नाही, सगळ्यात ताकदवान प्राणी मनुष्य नाही. म्हणून तर इंजिनची ताकद ही मनुष्याच्या ताकदीने मोजली जात नाही. कशाने मोजली जाते? मोटरीची ताकद HP हॉर्स पॉवर. ट्रॅक्टर 45 HP, 60 HP, 60 घोड्यांची ताकद, 50 घोडे 50 HP, 60 65 45 43 घोड्याच्या ताकदीने मनुष्य इंजिनाचं किंवा मोटारीची ताकद मोजली जाते. याचा अर्थ मनुष्य सगळ्यात बलवान नाही. मला सांगू द्या, मनुष्य जसा बलवान नाही तसा सगळ्यात बुद्धिवान पण नाही. माणूस म्हणतात माणूस सगळ्यात बुद्धिवान आहे. नाही नाही. डॉल्फिन नावाचा एक मासा आहे, माणसापेक्षा त्याचा मेंदू मोठा आहे, त्याचा IQ बुद्ध्यांक माणसापेक्षा मोठा आहे त्या डॉल्फिन नावाच्या माशाचा. चिंपाजी नावाचं एक माकड आहे, शास्त्रज्ञ म्हणतात 10 लाख चेहरे लक्षात ठेवू शकतो. किती? 10 लाख. काय क्षमता असेल बरं, काय कॅपॅसिटी असेल. 10 लाख ओळखी. माणूस एवढ्या नाही ठेवू शकत. आपल्याला कौतुक असतं ज्याला फार ओळखी, जो खूप लक्षात ठेवतो. ते नेते लोक गावात आले की 5-25 जणांची नावं घेऊन हाका म्हणतात, अण्णा या, दादा या, काका या. कार्यकर्ते जमा होतात. आपल्याला काय नेता आहे गड्या, वा कमाल आहे. जिल्ह्यात फिरतो पण आमच्या गावातले 50 नावं तोंडपाठ आहे त्याला. आपल्याला कौतुक वाटतं, पण तरी पण किती ठेवून किती लक्षात ठेवील बरं. एक 10,000 शेवट 10,000च्या वरती मनुष्य ओळखी लक्षात ठेवू शकत नाही. एकदम माफी मागत असतो आम्ही की नाही ओळखलं बाबा, पुढच्या वेळी सांगा बरं, आता विसरणार नाही. मला इतकं सांगायचं, 10 लाख चेहरे लक्षात ठेवणारा चिंपाजी माकड माणसापेक्षा बुद्धिवान आहे. पण सृष्टीवर राज्य माणसाचं, याचं एक सोपं उत्तर तुम्हाला मी सांगतो. मनुष्यामध्ये तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज जन्माला आले म्हणून माणूस श्रेष्ठ ठरला. दुसरं त्याला उत्तर नाही. तुम्ही शोधून पहा आणि नंतर मला कळवा वाटल्यास. उत्तर नाही महाराज. सगळ्यात बुद्धिवान नाही, सगळ्यात वेगवान नाही, सगळ्यात बलवान नाही, तरी पण माणूस पृथ्वी तलावरचा राजा आहे. मी अजून तुम्हाला सोपं सांगतो. आज किती तारीख आहे? आज 25/2/2025 वार मंगळवार. आज आपण जर रस्त्याने निघालो आजच्या तारखेला तर 4 चाकांच्या गाडी खाली बेडूक आला तर मरू देत नाही आपण. छोटस कुत्र्याचं पिलू आलं तर थांबून घेतो आपण, किती घाईत असलो तरी घेतो ना, थांबतो.
आणि आजच आजच्याच तारखेला जगामध्ये आफ्रिका नावाचा खंड आहे, तिथं कांगो नावाचा एक देश आहे, त्या देशामध्ये माणसांना खातात. माणसं खातात. कुणाला? माणसांना खातात. कसं वाटतं ऐकायला आणि कसं वाटतं सांगायला? का बरं एवढी ती राक्षस कशी काय झाली? त्याचं एकच उत्तर आहे, त्यांच्याकडे तुकाराम महाराज जन्माला आले नाही आणि आपल्याकडे तुकाराम महाराज जन्माला आले. आपल्याकडे संत जन्माला आले. उत्तर प्रदेशला आता तुम्ही जर गेलात प्रयागला तर एक पाटी लावलेली आहे त्यांनी प्रयागच्या बाहेर की देवभूमी उत्तर प्रदेश में आपका स्वागत है. देवभूमी उत्तर प्रदेशामध्ये आपलं स्वागत आहे. त्यांना खूप मोठा अभिमान आहे की आम्ही देवभूमीतली माणसं. चांगली गोष्ट, खरंच गोष्ट आहे. प्रयाग तरी कुठे आहे बरं? त्यांच्याकडे. आणि काशी, अयोध्या त्यांच्याकडे, मथुरा, वृंदावन त्यांच्याकडे. त्यांना मोठा अभिमान आहे की आम्ही देवभूमीतली माणसं. मी म्हणतो आपल्यालाही तसा अभिमान असला पाहिजे की आम्ही संत भूमीतली माणसं. आपण संतांच्या महाराष्ट्र. फार भाग्यवान गाव आहे तुमचं. तुम्ही त्र्यंबकेश्वरच्या पंचक्रोशीत येता. तुमच्या गावाहून निवृत्तीनाथांचा रथ जातो, पालखी सोहळा जातो. भाग्यवान आहे आपण माणसं की आपण संत भूमीतली माणसं. एका सभेमध्ये एका माणसाने भाषण केलं होतं, मी तिथं उपस्थित होतो. तो असं म्हटलं होता की महाराष्ट्र करंट आहे कारण महाराष्ट्राला पंतप्रधान मिळाला नाही. तर गोष्ट खरी आहे. अजून काही महाराष्ट्राला पंतप्रधान मिळाला नाही. एवढ्यात काही मिळण्याची म्हणजे माझी इच्छा आहे मिळावा, पण शक्यता दिसत नाही. त्या माणसाने असं वाक्य वापरलं की महाराष्ट्र करंट आहे, महाराष्ट्राला पंतप्रधान मिळाला नाही. आणि त्या सभेचा समारोप करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. तर मी म्हटलो मला तो करंट हा शब्द आवडला नाही त्या माणसाचा. महाराष्ट्राला करंट म्हणायचं म्हणजे काय? तर मी असं म्हटलं होतं की साहेब तुम्ही म्हणालात की महाराष्ट्राला पंतप्रधान मिळाला नाही, पण मला आपल्याला हे सांगायचंय एक वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणून की महाराष्ट्राला पंतप्रधान नाही मिळू द्या, पण महाराष्ट्र संत प्रधान आहे हे त्यापेक्षा जास्त महत्वाचं. आम्हाला याचं जास्त मूल्य वाटतं की तुम्ही कितीही तणावात असाल, 1-2 तासात 3 तासात तुम्ही आळंदीला पोहोचून समाधीवर डोकं टेकवू शकता. किती भाग्यवान आहे. तुम्ही कधी विचार करा मायबाप, तुम्ही जर फार तणावात आणि फार चिंताग्रस्त असाल तर तुम्ही गाथा उघडला की साक्षात तुकाराम महाराज तुम्हाला उत्तर द्यायला तयार असतात. यापेक्षा काय पाहिजे? यापेक्षा भाग्य काय पाहिजे? तासन तास कट्ट्यावर बसतात माणसं, त्या पारावर बसतात आणि हा असा आणतो तसा आणतो तसा आणतो तसा, याची खेच त्याची खेच नाही का. तासन तास निंदा करत बसतात. 2 तास हा असा तो तसा. शेवटचं वाक्य असतं 2 तास चालतंय हा असा तो तसा. शेवटचं वाक्य असतं जाऊ द्या आपल्याला काय करायचं. म्हटलं 2 तास काय चाललं होतं काय माहिती. महाराष्ट्रीयन माणसाला इतका वेळ वाया घालवण्याचा अधिकार नाही. का? तर त्याच्या घरात ग्रंथ आहेत, त्याच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी, त्याच्या घरामध्ये गाथा आहे. इतकी बहुमूल्य वारसा धरोहर परंपरा आपल्याला शास्त्राने दिलेली आहे आणि आपण का म्हणून रिकामा वेळ घालवावा. महाराष्ट्रीयन मनुष्याने वेळ घालवणं हा गुन्हा आहे, अपराध आहे. महाराष्ट्रीयन माणसं कारण आपण संत भूमीतली माणसं, आपण महाराष्ट्रातली माणसं. तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथी, तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथी, तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथी, तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथी. तारिले पतित नेनो कीर्ती, तारिले पतित नेनो कीर्ती, तारिले पतित नेनो कीर्ती, तारिले पतित नेनो कीर्ती, तारिले पतित नेनो कीर्ती. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. संत आपला आकार घेऊन आले ना आपण विशेष ठरलो. संतांचे हे मनुष्य जातीवर ऋण आहे. थोडं अजून सोपं बोलतो मी. आई स्त्री आहे, बहीण स्त्रीच आहे ना, बायको तरी आणि मुलगी तरी स्त्रीच आहे. पण मग ही आई आहे, हिच्या पाया पडावं. ही बहीण आहे, हिला भाऊबीजेला ओवाळणी टाकावी, हिला रक्षाबंधनला साडी घ्यावी. ही मुलगी आहे, उपवर झाली की हिचं चांगल्या घरामध्ये चांगल्या तरुणाशी लग्न लावावं. आणि ही बायको आहे, फक्त हिच्याशी प्रपंच करावा.
हे संस्कार फक्त माणसाला आहे. कसं काय माणसालाच आहे? कारण माणसामध्ये संत झाले. दुसरं उत्तर शोधून द्या, मी माघार घेईन. नाही महाराज, दुसरं उत्तरच नाही त्याला. काय उत्तर आहे? माणसालाच कसं काय कळतं ही आई आईच्या पाया पडावं? कारण आपल्याकडे ग्रंथ आहे, ग्रंथात लिहिलं ही आई आईच्या पाया पड, हे ग्रंथात लिहिलं ही बहीण आहे, आणि हे ग्रंथात लिहिलं ही मुलगी आहे. तसं ग्रंथात लिहिलं ही बायको आहे, हिच्याशीच फक्त संसार करायचा असतो. हे फक्त माणसाला कळतं कारण माणसामध्ये संत झाले. कारण माणसाला संतांनी संस्कृती दिली, कारण माणसाला संतांनी शिकवलं, कारण माणसाला संतांनी उपदेश केला. मनुष्य न राहता, मनुष्याने तर राक्षस बिलकुलच होऊ नये, पण मनुष्य न राहता कधीतरी देव व्हावा यासाठी संतांनी आटापिटा केला. स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी केली महाराज, स्वतःचा विचार नाही केला. आणि सगळे प्रयत्न यासाठी की मनुष्याने मनुष्य न राहता. कबीर महाराजांचा एक दोहा आहे, पशु का होत पनया नरका कछु न होय, नरागर करनी करे तो नरका नारायण होय. कबीरा खड़ा बाजार में मांगत सबकी खैर, ना किसी से दोषती ना किसी से बैर. अनमोल अशी संतांचा उपकार उपदेश आपल्याला गरजेचा आहे. असा अत्यंत महत्वाचा उपदेश तुकाराम महाराज. आपल्याला संस्कार संस्कृती लागावी, आपल्या हातून चूक घडू नये यासाठी अनमोल असा उपदेश महाराज अभंगाच्या प्रथम आता तरी पुढे आता तरी पुढे हती उपदेश आता तरी पुढे आता तरी पुढे आता तरी पुढे हाती उपदेश आता तरी पुढे आता तरी पुढे आता तरी पुढे हती उपदेश आता तरी पुढे आता तरी पुढे आता तरी पुढे आता तरी पुढे हाती उपदेश आता तरी पुढे नका करुणाचा आयुष्याचा नका करुणाचा आयुष्याचा नका करुणाचे आयुष्य नका करुणाचे आयुष्याचा नका करुणाचे आयुष्य सगळ्याचे सगळ्याच्या पाया माझे दंडवत सगळ्याचे पाया सगळ्याच्या पाया सगळ्याच्या पाया माझे दंडवत सगळ्याच्या पाया. फार सुंदर अभंग आहे तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये. उपदेश नावाचं भलं मोठं प्रकरण आहे. आपल्याला सांगितलंय त्याच्यातून कसं वागावं कसं जगावं, आणि त्या उपदेश नावाच्या प्रकरणातील प्रसिद्ध अभंग सेवेसाठी निवडलाय. आता तरी पुढे हाची उपदेश आता. साधू संतांच्या आवडीचा शब्द आहे आता. जगविख्यात पसायदान आहे ज्ञानेश्वर महाराजांचं विश्व प्रार्थना, आणि त्या जगविख्यात पसायदानाची सुरुवात कोणत्या शब्दाने होते रे? आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दाने. ज्ञानेश्वरी मधला 15वा अध्याय, त्या 15व्या अध्यायाची सुरुवात आताने होते. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसव पाऊले श्री गुरूंची. फारच गोड शब्द आहे. आता शब्द ना वर्तमान काळात कसं आपण वागावं याचं दिग्दर्शन करणारा शब्द आहे. भूतकाळ सरलाय, आता वर्तमान काळात मी काय कर्तव्य पार पडावं
यासाठी जो शब्द योजला जातो भाषेमध्ये तो आता शब्द आहे. सोप्या भाषेत सांगतो. उदाहरणार्थ आता कीर्तन संपलंय, आता अजून संपलं नाही बरं का, उदाहरण सांगतो. आता कीर्तन संपलंय, आता तुम्ही घरी जाऊ शकता किंवा जा, उद्या या कीर्तनाला. म्हणजे आता भूतकाळ संपलाय आणि आता मी भविष्य काळात काय केलं पाहिजे याचं दिग्दर्शन, याचं मार्गदर्शन जो शब्द आपल्याला करत असतो तो शब्द आहे आता. आता तरी पुढे. काही माणसं म्हणतात काय गरज आहे आता ग्रंथांची, आता संतांची काय जग किती पुढं गेलं, आता काय ग्रंथन, काय दिंड्यान, काय पंक्तीन, काय पांडुरंगन, काय घेऊन बसले. काही काही माणसं म्हणजे आम्हाला पाहिलं ना, काही लोकांना लय चेव येतो पा, गंध टिळे टोपी माळा पाहिलं ना. काही लोक लय प्रश्न विचारतात, पाहिला का देव, कसं काय कीर्तन करता, पंढरपूरला जाता, गावात देव नाही का, कशाला एवढे. काही काही माणसं प्रश्न विचारतात. त्यातला एक प्रमुख प्रश्न असतो की काळ इतका मॉडर्न झालाय महाराज, एवढी लोक फॉरवर्ड झाली आणि आता काय गरज आहे ग्रंथांची. पण माझं असं म्हणणं आहे महाराज की आता काय गरज आहे असं नाही, तर आताच सगळ्यात जास्त गरज आहे. पिकाची राखण कधी केली जायची बरं? पिकाची ज्वारी पेरली जात असेल ना पूर्वी, कधी राखण केली जायची? हा, हुरड्यावर आल्यावर. जेव्हा त्यात दाना पडतो, जेव्हा चिकावर म्हणतात, तो दाना चिकावर आला, त्यात जेव्हा दाना पडतो तेव्हा त्याची राखण केली जाते. समाजाला ग्रंथांची संतांची गरज सध्या आहे महाराज, जेवढी पूर्वी कधीच नव्हती. म्हणजे पूर्वीच्या पिढ्यांनी बिघडायचं ठरवलं तरी सुद्धा पैसेच नव्हते ना. बिघडायचं ठरवलं तरी पण पैसा कुठे होता? बिघडायचं ठरवलं तरी पण साधनं नव्हती ना. कोणतरी मला म्हटलं कोणी उठतन दिंड्या काढतं. म्हटलं मग एकदा तू असाही प्रश्न विचारायला पाहिजे की कोणी उठतन रस्त्याच्या कडेला बिअर बार टाकतो, तो नाही कधी प्रश्न विचारला? कोणी उठतन रस्त्याच्या कडेला नॉनव्हेज हॉटेल टाकतं, कोणी उठतन रस्त्याच्या कडेला कॅसिनो टाकतं, कोणी उठतं रस्त्याच्या कडेला जुगाराचा अड्डा टाकतं, कोणी उठतं रस्त्याच्या कडेला काहीतरी नंगा नाच करणारी साधनं टाकतं. त्यांना तू कधीच प्रश्न विचारला नाही. कोणी उठतन दिंड्या काढतो म्हणतो. दिंडी काढली, चांगलीच काढली नका. कुठली दिंडी तुम्हाला दुबईला घेऊन गेली कधी? हा, कुठं नेलं दिंडीवाल्यांनी मला सांगा बरं, कुठं नेलं? त्र्यंबकला नेलं, पंढरपूरला, चांगल्याच ठिकाणी नेलं ना. का चुकीच्या ठिकाणी एखाद्या दिंडी मालकानं तो नाही मुंबईलाच जायचं आपल्याला नेलं कधी? बरं, दिंडीत जाणार कधी गाणी म्हणत गेले सिनेमाचे? कोणत्या दिंडीत पाहिलं तुम्ही? ही दिंडी ना सिनेमाची गाणी म्हणते गड्या. कधी काय अभंगच म्हणत चालतील, काकडाच म्हणत चालतील, हरिपाठच म्हणत चालतील ना, निवडक अभंगच गवळणीच म्हणत चालतील ना महाराज. कोण चुकीचं काही वागला कधी कुठे? हा प्रश्न विचारायला पाहिजे की कोणी रस्त्याच्या कडेला बिअर बार कसं काय टाकतं बुवा. हा प्रश्न गहू नाही की कोणी उठतन सप्ते करतं. अरे चांगली गोष्ट आहे ती, चांगली गोष्ट आहे. कोणी उठतन दिंड्या करत, चांगली गोष्ट आहे, असं कसं काय विचारतो? आणि समाजाला या उपक्रमांची आता इतकी गरज आहे महाराज. कारण की ना पूर्वीच्या पिढीकडे बिघडायचं म्हटलं तरी पैसे नव्हते खिशातून. म्हणजे रोजीरोटीचा प्रश्नच एवढा मोठा होता, एवढा मोठा होता रोजीरोटीचा प्रश्न की भाकरी कमावण्यासाठीच दिवस निघून जायचं. आता खिशात पैसा आहे. म्हणजे माझी पिढी फार भाग्यवान आहे, माझी पिढी भाग्यवान आहे. मी काही न करता मी श्रीमंत झालो. का? तर काळ चांगला आहे की नाही? MIDC माझ्या काळात आली, शहरीकरण वाढलं माझ्या काळात, ट्रान्सपोर्ट वाढला माझ्या काळात. त्याच्यामुळे माझ्या पिढीच्या खिशामध्ये खूप पैसा आहे. माझ्या पिढीच्या खिशामध्ये मोबाईल आहे. माझ्या पिढीच्या खिशामध्ये स्वतःच्या कर्तृत्वाची पोचपावती पण आहे. पैसा असल्यामुळे घरदार बांधले, गाडी आहे, हे ते. तर माझ्या पिढीला असं वाटतं की आता मी माझा मालक आहे. म्हणून ही पिढी बिघडण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे महाराज. म्हणून सगळ्यात जास्त ग्रंथांची गरज आता आहे. आता तुम्ही कोणत्याही काळात ग्रंथांकडे आशेनं जा. तुम्ही आडाल, थकाल, थांबाल, आणि ज्यावेळी तुम्हाला असं वाटेल की सगळं संपलं, सगळं संपलं, असं ज्यावेळी वाटेल महाराज, तुम्ही ग्रंथांकडे जा. ते ग्रंथ तुम्हाला दिशा देतील, दिशा देतील. पुण्यात सर परशुराम भाऊ कॉलेज आहे पुण्यामध्ये, SP कॉलेज म्हणतात त्याला. त्या SP कॉलेजचे प्राचार्य होते वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर, वारकरी संप्रदायाचे थोर संत होऊन गेले. आपल्या इथे यायचे, इथं सारडा परिवार आहे नाशिकला, त्यांच्याकडे यायचे ते वैकुंठवासी गुरुवर्य मामासाहेब दांडेकर.
तर त्या अशी सहज गच्चीवर फिरायला गेली दुसऱ्या मजल्यावर. एक पोरगा आत्महत्या करत होत, आत्महत्या करत होत. तर मामासाहेबांनी त्याला हटकलं, हे काय करतोस? रडायला लागला, पाया पडला प्राचार्यांची. चूक झाली मामा, आत्महत्या करत होतो. म्हटलं का आत्महत्या करतोस तू? म्हटलं काय झालं, मी तिकडं भोर तालुक्यातला आहे, वाशिंबे डोंगराळ प्रदेश आहे पुणे जिल्ह्याच्या पलीकडे भोर. तर मी भोर तालुक्यातल्या वाशिंबे गावचा आहे. मी पुण्यात आलो, खूप मोठा अधिकारी व्हायचं होतं, खूप शिकायचं होतं. पण इथं आलो, मी सुट्टीला गेलो, घरच्यांनी मुलगी पाहूनच ठेवली होती. मी गेलो, मला उभंच केलं, लग्नाला बोहल्यावर उभंच केलं. मला नाईलाज झाला. आता काय करायचं, गरीब आहे, तिचं पालन पोषण करायचं म्हणजे गावाला गेलं पाहिजे, कामधंदा केला पाहिजे. म्हणजे मग माझं स्वप्न संपलं ना, मोठं व्हायचं, शिकायचं. एक तर तिचं पालन करायचं, नाही तर हे स्वप्न सोडायचं. मला तर हे स्वप्न सुटत नाही, मोठं व्हायचंय, शिकायचंय, म्हणून आत्महत्या करतो. मामासाहेबांनी त्याला सांगितलं होतं की एक रात्र थांब, आजची रात्र फक्त, उद्या ठरव. त्याला आणलं हात धरून लायब्ररीमध्ये, ग्रंथालयामध्ये, कॉलेजच्या ग्रंथालयामध्ये आणलं. हे बघा, आत्महत्या करताना मनुष्याने, तुकाराम महाराज म्हणतात, मरण मागे तो गाढवाचा बाळ, न द्यावा जीव सहजची जाणार. महाराज म्हणतात आत्महत्या करण्याची गरज नाही, कारण कधीतरी हा जीव सहज जाणार आहे, कधीतरी प्रक्रिया आहे, ती सहज होणार आहे. त्यासाठी तू का प्रयत्न करतोस? आणि असे बरं का, आत्महत्या, तुकाराम महाराजांचे एक अभंग आहे, आली उर्मिस आहे, तुका म्हणे थोडे आहे. तुम्हाला काय आत्महत्या करावा असं काय वर्ष दीड वर्ष वाटत नसतं का? वर्ष दीड वर्ष वाटतं बरं सारखं? नाही नाही, ते एक 5 मिनिटाचा खेळ असतो तो, काही मिनिटां. तेवढ्यात फोन आला, मित्र असला, कोणी असलं की. फार माणसं जपली पाहिजे माणसाने, मित्र फार पाहिजे माणसाने, मित्र फार पाहिजे. एकटी जगणारी माणसं या चक्रात सापडतात. फार मित्र पाहिजे तुम्हाला. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचं वाक्य, मित्राशिवाय जगण्याची वेळ शत्रूवर देखील येऊ नये. मित्राशिवाय जगण्याची वेळ, फार मित्र पाहिजे, खूप मित्र पाहिजे. आत्महत्या करावी असं काय, काही 1.5 वर्ष 2 वर्ष वाटतं का माणसाला? काळ असतो महाराज तो, तेवढा फक्त घालवला पाहिजे. त्यासाठी ग्रंथ पाहिजे तुमच्याकडे, त्यासाठी संत पाहिजे. कोविडच्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा कीर्तनं बंद होती, तेव्हा मी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहामध्ये, म्हणजे नाशिक रोडच्या जेलमध्ये गेलो होतो. मी जेलमध्ये गेलो होतो, जेलमध्ये मी गेलो होतो, प्रवचन करायला गेलो होतो. प्रवचन शनिवारी कैद्यांना मार्गदर्शन असतं. एक साहेब होते ओळखीचे जेलर, तर ते म्हटले याल का महाराज? म्हटलं येईल मी शनिवारी. मी गेलो, 4 ते 5 मार्गदर्शन प्रवचन होतं. मी अर्धा तास बोललो, कोयटे महाराज, आणि अर्धा तास त्यांच्याकडे माईक दिला त्या कैद्यांकडे, आणि म्हटलं कोण तुम्ही, कुठले सांगा बरं, काय आठवण येते का कुणाची, घरच्यांची, मुलांची, मुलीची, बायकोची, आईची, वडिलांची? तर जवळजवळ प्रत्येका कैद्याच्या डोळ्यात पाणी होतं. प्रत्येक जण एकच सांगत होता की महाराज, तेवढा क्षण सांभाळला असतात, आज इथं नसतो. कामाचा, क्रोधाचा, लोभाचा, मोहाचा तेवढा क्षण, तो काय असा फार मोठा नसतो, तो असतो छोटा. तेवढा सांभाळता आला पाहिजे, तेवढा सांभाळता आला पाहिजे. विठ्ठला विठ्ठल. त्या पोराला मामासाहेबांनी सांगितलं होतं, चल आत्महत्या काय करतोस, उद्या मरायचं की नाही ठरव. त्यांनी सांगितलं मग आज काय करू? तुकाराम महाराजांचं चरित्र त्याला दिलं. का मरतोस? म्हटले यासाठी की बालविवाह झालाय, कमी वयात लग्न झालंय, पत्नीची जबाबदारी. पूर्वी व्हायची, सगळीकडेच व्हायचे बालविवाह, नाही का? कमी वयात लग्न चुकीचीच होती ते, पण सध्या जे होत आहे हे पण चुकीचेच आहे ना. म्हणजे पूर्वी बालविवाह व्हायचे, आणि सध्या नवरदेवाच्या डोक्यावर एकही बाल शिल्लक राहत नाही. लग्न कर, लग्न कर, तू सेटल होऊ द्या महाराज, सेटल. म्हटलो सेटल होता तर फार टक्कल पडली तुला. मला एकाने पत्रिका दिलीच, महाराज लग्नाला. म्हटलो किती वय तुझं? त्यांचं 43. म्हटलं थोड्यासाठी कशाला करतो, आता राहिलीच किती गेले, एवढे गेले, ही जाणार 100%. कमी वयात लग्न झालं तुझं, आत्महत्या करतोस ना. मग हे चरित्र आहे तुकाराम महाराजांचं. लक्ष्मण रामचंद्र पांगारकर लेखक आहेत, आठवणीत ठेवा. ना आठवणीत ठेवलं माझा नंबर घ्या, मी तुम्हाला परत सांगेन, आळंदीला गेल्यावर नक्की आणा. चांगले ग्रंथ वाचत जा महाराज, चांगले ग्रंथ. माणसांना व्हॉट्सअप सोडून दुसरं काही वाचत नाहीत. व्हॉट्सअप सोडून दुसरं अख्खं ज्ञान व्हॉट्सअपचं राहतं, अख्खं ज्ञान. उभं राहून पाणी पिलं ना, गुडघे दुखतात. कुठं ऐकलं? व्हॉट्सअप.
गहू खाऊ नये शुगर होते. कुठं ऐकलं? व्हॉट्सअपवर. एवढे ज्ञानी झालेत लोक. चांगलं वाचलं पाहिजे की नाही? थोडं दर्जेदार जरा असं, थोडं दर्जेदार. विठ्ठल परत एकदा नाव सांगतो, ध्यानात ठेवा. लक्ष्मण रामचंद्र पांगारकर लेखक आहे. ल रा पांगारकर. ग्रंथाचं नाव आहे तुकाराम महाराज चरित्र. संत तुकाराम महाराज चरित्र. म्हटले हा ग्रंथ घे, रात्रभर वाच, सकाळी ये आणि मग सकाळी ठरव काय निर्णय झाला, मरायचं की नाही मरायचं. त्या पोराने रात्रभर आधाशासारखा तो ग्रंथ वाचून काढला. तहान त्याला म्हणत नाहीत की सहज बाटली पाण्याची दिसली म्हणून घोटघोट आपण पित राहतो. तहान त्याला म्हणतात महाराज उन्हाळ्याचे दिवस आणि 2 तास काही मिळू नये पाणी. त्यावेळी पाण्याचं जे अट्रॅक्शन असतं ना त्याला म्हणतात तहान. त्याला म्हणतात तहान. तसं ग्रंथ वाचणं म्हणजे उगीच पडलोय निवांत आहे, आता लाईट गेली, मोबाईल चार्जिंग नाही, मग जो घेतला जातो त्याला नाही वाचन म्हणत. वाचन याला म्हणतात उद्या मरायचंय किंवा नाही मरायचंय हे आजचं वाचन ठरवणार आहे, त्याला म्हणतात वाचन. रात्रभर तो ग्रंथ वाचला त्या पोराने. सकाळी मामासाहेबांच्या हातात दिला तो ग्रंथ. सांगितलं मामा ठरलं मरायचं नाही. म्हटलं का? माझं लग्न झालं म्हणून मी मरतोय. तुकाराम महाराजांची 11व्या वर्षी पहिलं लग्न लागलं, दुसऱ्या लग्न 12व्या वर्षी लागले. पहिल्या पत्नीला दमा होता, आईने दुसरं लग्न लावलं. काय दुःख आहेत तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये, प्रचंड दुःख आहेत. ते एकाही दुःखापुढे डगमगले नाही, एकाही दुःखापुढे अजिबात खचले नाही आणि लढत राहिले महाराज, लढत. सरते शेवटी सगळ्या दुःखांवर पाय देऊन उभे राहिले. आणि कोणीतरी त्यांना विचारलं होतं महाराज कसे आहात, तर महाराजांनी सांगितलं फार सुखी आहे. आनंदाची डोही आनंद, आनंदाची डोही आनंद, आनंदची अंग, आनंदची अंग, आनंदाची आनंदाची डोही आनंद, आनंदाची डोही आनंद. मुलगा वारलाय तुकाराम महाराजांचा, म्हणतात आनंदाची डोही आनंद तरंग. गर्भाची आवडी मातेचा तेथीचा जिव्हाळा, तेथे बिंबे आनंदाची डोही आनंद, आनंदाची डोही आनंद. दुःख संकट, संकटांची मालिका. पत्नी वारली, मुलगा वारला, आई वारली, वडील वारले, भाऊ विरक्त होऊन निघून गेला, दुकान बुडालं, उधारी बुडाली, कर्ज रोखे बुडाले, दुकानाचं दिवाळं निघालं, मान गेला, प्रतिष्ठा गेली, लोकांनी फार निंदा केली. पण महाराज म्हणतात आनंदाची डोही. किती खोल असेल बरं जीवन, फार किती खोल असेल. एवढ्या एवढ्या संकटाने खचून जाणारी आपण माणसे. तुकाराम महाराजांच्या डोळ्याला डोळे भिडवण्याची ताकद नाही आपली. एवढंच संकट येतं, एवढी कुरकुर करतात माणसं. म्हणजे काय इकडं पाहिल्यावर मला तर असं वाटतं यांचं आडनाव कुरकुरीत पाहिजे होतं. एवढी कुरकुर, एवढी एवढी कुठं कुरकुर असते का? एवढ्या साध्या गोष्टीला एवढं खचून जायचं असतं, एवढे साधे. एखाद्याला विचारलं का रे एवढा चेहरा सोडला? कीर्तनाला गेलो होतो चप्पलच गेली. परत त्या बुवाचं नाव नाही काढणार. कमाल म्हणजे बुवानी चप्पल, कीर्तनकारांनी नेली का चप्पल तुझी? पंढरपूरला जातात माणसं. कसं काय झालं का दर्शन? विनोबा भावे पंढरपूरला गेले. विनोबा भावे पांडुरंगाच्या चरणी डोकं टेकवलं, रडायला लागले. कोणीतरी विचारलं होतं विनोबा का रडता? त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. तर त्यांनी सांगितलं किती भाग्यवान आहे मी, ज्या चरणावर, ज्या पांडुरंगाच्या चरणावर तुकाराम महाराजांनी डोकं टेकवलं त्या चरणावर मी डोकं टेकवलं. काय भविष्य आहे, उंची किती विचाराला ना. आपण जर पंढरपूर, कसं काय पंढरपूर, रस्ता लय खराब, चांगले हॉटेल नाही. जसे नाशिकला हॉटेल तसे पंढरपूर. मग तू पंढरपूरला काय जेवायला गेला होता काय नाही? जसे नाशिकला रूम आहेत, हॉटेल आहेत, तसे पंढरपूर तू का हॉटेलला गेला होता राहायला? इतकं कुठं खचून जायचं असतं का? याला कुठं जीवन म्हणतात का महाराज? माणसाचं जीवन आहे का हे? एवढ्या तक्रारी असतात का जीवनामध्ये? एवढ्या अपेक्षा असतात का कुठं? फार सुखात जगलं पाहिजे, फार आनंदात जगलं पाहिजे महाराज. तुकाराम महाराजांचे वंशज आहोत आपण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्ताची आपण.
विश्वसंत भगवान बाबांच्या कुळात जन्माला आलेले आपण किती सुखात जगलो पाहिजे. संतांचा वारसा आहे आपल्या पाठीमागे. विठ्ठल विठ्ठल म्हटले मी मरणार नाही मामा, हे पुस्तक ठेवून घ्या, हा ग्रंथ ठेवून घ्या. ते पोरग त्याने पत्नीला पुण्यात बोलवलं, तिने धुनी भांडी केली, त्याने पेपर टाकले, कुटुंबाचंही पालन केलं, शिकला तो पोरगा आणि सोलापूर जिल्ह्याचा कलेक्टर झाला. त्याचं नाव एस बिडवे. त्याचा आजही पुतळा आहे सोलापूर स्टेशनच्या बाहेर, त्यांचं नाव एस बिडवे. सोलापूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी झाला होता. तेव्हा असं समजायचं कारण नाही की आता काय गरज आहे ग्रंथांची, कायम गरज आहे, कायम गरज. तुम्ही कोणत्याही काळात थांबा ना, तुम्हाला ग्रंथ उपदेश करतील उपदेश, सांगतील, मार्गदर्शन करतील. म्हणून शब्द आहे. आता लोकमान्य टिळकांना असा प्रश्न पडला होता मंडालेच्या तुरुंगात, एवढ्या मोठ्या लोकांनी गीता लिहिली आणि मी गीतेवर भाष्य लिहिलं, अर्थ लिहिला, मी लिहावा का? तर शेवटी निर्णय असा झाला, नाही, ज्याच्यावर मध्वाचार्यांनी लिहिलं, ज्याच्यावर वल्लभाचार्यांनी लिहिलं, ज्याच्यावर ज्याच्यावर शंकराचार्य बोलले ज्या गीतेवर, त्याच्यावर आपली बोलण्याची योग्यता नाही. आणि सुरू असलेला गीता रहस्य नावाचा ग्रंथ झाकून ठेवला आणि ज्ञानेश्वरीचं पारायण करत बसले. एक ओवी गेली. ती ओवी अशी होती का राजहंसाचे चालणे भूतळी झाली या शहाणी. त्या ओवीचा अर्थ असा आहे, राजहंस फार चांगला चालतो, राजहंसाचं चालणं एकदम डौलदार आहे. याचा अर्थ आपण काय पाय मोडून टाकायचे का? आपण आपल्या चालीने चालावं. काय माणसं लय टेन्शन घेतो, तो आहे ना माणूस लय मोठा असेल त्याच्या घरचा, तू काय लोक टेन्शन घे. त्याच्या कंपाऊंडच्या लय मोठा असेल तर त्याच्या घरचा, लय पैशावाला असेल त्याच्या घरचा, लय प्रसिद्ध त्याच्या घरचा. उगी तू बर्डन का घेतोस? काय सुंदर होय, राजहंसाचे चालणे का भूतळी झाली या शहाणे. राजहंस फार चालतो, मग आपण काय चालणं सोडून द्यायचं का? त्या लोकमान्य टिळकांना असं वाटलं ही ओवी माझ्यासाठी. ही ओवी असं म्हणते की शंकराचार्य फार सुंदर लिहितील गीतेवर, मध्वाचार्य खूप सुंदर लिहितील, रामानुजाचार्य फार छान लिहितील. तू लोकमान्य टिळक साधशी लिहिशील की नाही? तू तुझ्या पद्धत. आणि एक महत्वाचा ग्रंथ तयार झाला, गीता रहस्य. नाही तर आपण मोकलो असतो त्या ग्रंथाला, गीता रहस्याला कायम. किती उदाहरण सांगू तुम्हाला. आता या शब्दासाठी बोलतोय म्हणून मी. आता सध्या संत वाङ्मयाची काय गरज आहे? या इथे लोणीचे विखे पाटील होते, स्वर्गीय विठ्ठलराव विखे पाटील, स्वातंत्र्य सेनानी होते. राजकारणाशी काही संबंध, त्याच्याच मेतून पाहू नका, हा दृष्टांत ऐकू नका, त्यांचा काही संबंधही नव्हता. समाजसेवक होते, गांधीजींचे समकालीन होते, गांधीजींसोबत काम केलं होतं. नाव विठ्ठलराव विखे पाटील. इरिगेशन झालं, भारत स्वातंत्र्यात आला आणि हा परिसर जसा बागायती झाला तसा राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर बागायती झाला. काही निफाड बागायती झाला, थोडा दिंडोरी बागायती झाला. शेतकऱ्यांनी ऊस लावले मोठ्या प्रमाणामध्ये, मोठ्या प्रमाणात. पण ऊसाचे भाव गडगडले. नियम आहे तो, आता काय करायचं त्याला, अर्थशास्त्राचा नियम आहे. कच्च्या मालाचा पुरवठा वाढला की भाव पडतात. ते भाव पडले आणि शेतकरी आत्महत्या करायला. ऊसाचा उत्पादक शेतकरी पण 50 साली 1950 साली आत्महत्या करायला लागले. शेतकरी त्या विखे पाटलांकडे आले आणि ते म्हटले की तुम्हाला पंतप्रधान खूप मानतात, जवाहरलाल नेहरू, तुम्ही त्यांना फक्त जवाहर म्हणता. त्यांचा अधिकार होता, गांधीजींचे मित्र होते, तर ते पंतप्रधानांना जवाहर म्हणून एकेरी बोलवायचे, आरीतोरी करायचे, अधिकार होता त्यांचा. तर म्हटले तुम्ही जवाहर म्हणता पंतप्रधानाला, तर तेवढं पत्र लिहाला की सरकारी साखर कारखाने जर स्थापित झाले तर बरं होईल. खाजगी कारखाने होते पण 13 फक्त, आणि खाजगी दिला तर दिला भाव, नाही दिला तर नाही दिला. खाजगी म्हणजे हुकुमशाही. त्यांनी पत्र लिहिलं जवाहरलाल नेहरूला, पण ते काही पंतप्रधानापर्यंत. मुख्याध्यापकांनी तुकाराम महाराजांचा एक अभंग भिंतीवर लिहिला आहे, दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. मी खाली बसलो, त्या मुख्याध्यापकांनी मला कानात सांगितलं, महाराज मी 59 वर्षाचं आहे पण मलाच माहिती नव्हतं की हा अभंग आहे म्हणून. म्हटलं असू दे, कोणत्या का मार्गाने पण तुम्ही लिहिला ना, आहे की नाही. सुविचार म्हणून काय, सुविचार म्हणजे चांगला विचार, चांगली गोष्ट. तसा तो अभंग त्यांच्या वाचण्यात आला. लक्षात ठेवा, हा अभंग एक सहाय्य करू अवघे धरू तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आपण मन म्हणून वापरतो, चांगली गोष्ट आहे, पण अभंग आहे तो. तर तो अभंग वाचला, गाथा झाकून ठेवला आणि त्यांना असं वाटलं की हा अभंग मला काहीतरी सांगतो, आपणच आपल्या कामाला आलं पाहिजे. त्यांनी शेतकऱ्यांना बोलावलं आणि सांगितलं, माझ्या पत्नीचे दागिने मी हा गहाण ठेवतोय, 1400 रुपये सावकार द्यायला तयार आहे, तू किती देतोस? एक सांगितलं मी 40.
एकाने सांगितलं मी 50, एकाने सांगितलं मी 100, एकाने सांगितलं मी 200. त्या काळी ती रक्कम फार मोठी झाली. निधी तयार झाला, फंड तयार झाला. आशिया खंडातला पहिला सरकारी नाही, खाजगी पण नाही, सहकारी साखर कारखाना, पहिली शुगर फॅक्टरी लोणीला सुरू झाली. तुकाराम महाराजांची मूर्ती त्या विठ्ठलराव विखे पाटलांनी बसवली, कारण ते वारकरी होते, कारण गळ्यात माळ होती, कारण कपाळावर बुक्का लावायची ती विठ्ठलराव. तुकाराम महाराजांची मूर्ती बसवली, तशीच आहे आजही. बघून या कधी गेलात त्या रस्त्याने. खाली शब्द कोरले मूर्तीच्या खाली, एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. पंतप्रधानांना बोलावलं, उद्घाटनाला या. पंतप्रधान आले तर विठ्ठलरावांनी हार दिला आणि सांगितलं घाला, हे तुकाराम महाराज आहेत, आमचे मायबाप आहेत, आमचे सर्वस्व आहे. तर त्या पंतप्रधानांनी विचारलं होतं की हे काय कोरलंय, हे कसले शब्द आहेत. तर जवाहरलाल नेहरूंना विठ्ठलरावांनी उत्तर दिलं होतं, या शब्दांमुळे हा कारखाना उभा आहे. काय ताकद असेल या शब्दांमुळे हा कारखाना. तुम्ही अजूनही भविष्यातही तुम्ही कितीतरी वर्षांनी जरी अडचण पडेल तेव्हा ग्रंथाकडे या. ग्रंथ तुम्हाला त्या त्या काळातला उपदेश करतील. म्हणून अभंगाचा पहिला शब्द आहे आता, मागे नाही पुढे नाही, आता. विठोबा रखुमा, 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 सोपानदेव मुक्ताबाई ज्ञानदेव सखा निवृत्ती राया गोपाल मुक्ताबाई ज्ञान निवृत्ती राया सोपानदेव मुक्ताबाई ज्ञानदेव निवृत्ती राया सोपानदेव मुक्ताबाई ज्ञानदेव सखया निवृत्ती राया सोपानदेव मुक्ताबाई ज्ञानदेव सखया निवृत्ती राया सोपानदेव मुक्ताबाई ज्ञानदेव सखया सोपानदेव मुक्ताबाई ज्ञानदेव सखया. महाराज म्हणतात की यासाठी मी तुमच्या पाया पडायला तयार आहे. अभंगाच्या दुसऱ्या सकळांच्या पाया, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुल्याले चित्त शुद्ध करा, आपुल्याले चित्त शुद्ध करा, हे आपुल्याले चित्त शुद्ध करा. सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुल्याले चित्त शुद्ध करा, आपुल्याले चित्त शुद्ध करा, आपुल्याले चित्त शुद्ध करा. सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. आता तरी पुढे
हाची उपदेश. महाराजांचा उपदेश असा आहे की अनमोल आयुष्याचं मातेर करू नका, नका करू नाश आयुष्याचा. एवढे शब्द सांगतो, फक्त 3 शब्द आहेत. नका करू नाश आयुष्याचं, एवढं सांगू आणि थांबू, आपली वेळ संपली. आयुष्य अनमोल आहे, अत्यंत अनमोल आहे, फार प्रेशियस आहे. आपण 16 वर्षांची होतो तर आपल्याला वाटत होतं आपल्याकडे काहीच नाही. आपण 61 वर्षांची झालो तर आपल्याला वाटतं आपल्याकडे खूप काही आहे. पण महाराज सगळ्यात अनमोल जे आयुष्य आहे ते 16 वर्षांचे असताना आपल्या पुढे शिल्लक होतं. म्हणून चेहऱ्यावरती चमक होती, म्हणून इतकी उमेद होती का पुढे जगायला खूप आयुष्य पडलेलं होतं. आता इतकी निराशा का, आता इतके नकारात्मक विचार का? कारण समोर आयुष्य नाही आहे. सगळ्यात महागाचं या जगामध्ये काय असेल तर ते आयुष्य आहे. महाराज म्हणतात ते वाया घालू नका, नका करू नाश आयुष्याचा. काळ फार जपून वापरलं पाहिजे, आयुष्य फार जपून वापरलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, कदाचित तुम्हाला देव माफ करील, करुणामूर्ती येतो, पाजर फुटेल देवाला. बरीच खूप उदाहरणं देवाने माफ केले. देवाला पाजर फुटेल, संत तर करुणामूर्तीचे, साधू तर माफच करतात, आई वडील तर दयेची मूर्तीच आहे. महाराज तुम्हाला समाज माफ करेल, जाऊ द्या समाजातला पोरगा आहे. गाव माफ करेल, जाऊ द्या गावातला पोरगा आहे. माफ न करणारी एक गोष्ट आहे ती म्हणजे काळ. एक 2 सेकंदाच्या दुर्लक्षाने अपघात झाला आणि जर हात गमावला गेला, 2 सेकंदाचं दुर्लक्ष, मोबाईल पाहता पाहता गाडीमध्ये मोबाईल पाहता पाहता 2च सेकंदाचं दुर्लक्ष, आणि जर हात गमावला तर देवाला फाजर फुटेल. महाराज काळाला नाही पाजर फुटणं. काळ तुम्हाला, तुम्ही आयुष्यभर रडले आणि आयुष्यभर काळाची आरती केली, आयुष्यभर काळापुढे भीक मागितली, काळ तुम्हाला तो तुमचा हात परत आणून देणार नाही. काळासारखं कठोर काहीच नाही महाराज. काळ फार जपून वापरला पाहिजे बरं, काळ फार जपून वापरला पाहिजे. मला एकाने सांगितलं होतं, महाराज मी 10 वाजता अंथरुणावर पडतो, झोपायचं म्हणून झोपतो म्हणजे पडतो, पण मोबाईल उघडतो सहज, ते रील्स पाहतो, ते शॉर्ट छोट्या सेकंदाचे ते व्हिडिओ. सकाळचे 4 कधी वाजतात ते मला सुद्धा कळत नाही. 10 ते 4 म्हणलं मग एखादा पुरस्कार तुला फेकून मारायला पाहिजे की काय? काय हुशार माणूस आहे तू, काय विद्वान माणूस आहे. काय माणसं तर ते त्यांना वाईट वाटतं. जर दिवसभर तो डाटा जर वापरला गेला नाही, 1.5 GB 2 GB तो डाटा असतो ना, तो दुसऱ्या दिवशी मिळत नाही. तो त्या दिवशी जर वेळच नाही मिळाला वापरायला आणि तो जर शिल्लक राहिला, तो काही माणसं अशी तळमळ करतात, गेला वाया गेला गाड्या, तो अंबानीला परत गेला, त्यांचा फायदा झाला, वाया गेला डाटा वाया गेला. मी म्हटलो डाटा वाया जाऊ दे, पण ते पाहता पाहता तू वाया गेला, त्याचं काय करायचं? त्याचं गणित काय करायची? का अनमोल काळ आयुष्यातला असा एवढ्या साधारण गोष्टी बारी वाया घालण्यासारखं आहे का महाराज? नका करू नाश आयुष्याचा. उरलेलं आयुष्य अनमोल आहे. जिथून कळालं, जिथून समजलं, जिथून लक्षात आलं, तिथून पुढे नका करू नाश आयुष्याचा. विठ्ठल मी एक APJ अब्दुल कलामांचं भाषण ऐकलेलं आहे. त्याच्यात त्यांचं वाक्य 12वीच्या विद्यार्थ्यांपुढे की पोरांनो, एवढं वर्ष तुम्ही कमी झोपा, आयुष्यभर सुखाने झोपाल. तुम्ही जर एवढं वर्ष झोपा काढल्या तर पुन्हा समाज कुटुंब तुम्हाला सुखाने झोपू द्या. 1च वर्ष असतं ना, 12वीचं वर्ष 1च असतं. नीटचं वर्ष नीट काढलं म्हणजे मग आयुष्य नीट होतं का नाही? तेवढंच वर्ष असतं ना, तेवढंच काळ असतो. काळाला तुम्ही बघा, आपल्या आयुष्याच्या दुःखाला आणि आपल्या आयुष्याच्या पराभवाला आपणच जबाबदार आहे. गीता माऊली स्पष्ट म्हटली, उद्धरेद आत्मन आत्मानम आत्मानम मौसादेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव विप्र आत्मना. उगीच माणसं याच्यात आहे. माझे शेजारी चांगले नव्हते, माझे आई वडीलच चांगले नव्हते, माझी परीक्षा आली आणि चॅम्पियन्स ट्रॉफी आली म्हणून मी नापास झालो. तुला काय भाड्याने ठेवला होता का पाहायला? तू पाहिलंच पाहिजे, तुझ्या वाचून भारत जिंकलाच नसतं. माझी परीक्षा होती ना IPL चालू, माझी परीक्षा होती घरातलं लग्न चालू. काय करायचं? चुलत बहिणीचं लग्न होतं, मग झालो नापास. हे म्हणजे आयुष्याच्या पराभवाला याला त्याला जबाबदार धरण्याची कारण आहेत. काळाला तुम्ही सन्मान द्या, त्या त्या काळाला आयुष्यात मोठे व्हाल. तुकाराम महाराजांचं सांगणं नका करू. म्हणून तुकाराम महाराजांनी आपल्याला तासाचं गणित नाही सांगितलं, आपल्याला सांगितलं क्षणाचं गणित.
क्षणोक्षणा हाची करावा विचार नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा हे नका करू नाश म्हणून नका करू नाश क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार आणि इथे नका करू नाश आयुष्याचा क्षण क्षण क्षणाचा विचार महाराज सांगतात. महाराज म्हणतात मी तुमच्या पाया पडायला तयार आहे. साधूचं अंतकरण आईचं आहे. आई जशी लेकराच्या भल्यासाठी लेकराच्या पाया पडते, बाबा अभ्यास कर. त्याने जर तिला विचारलं तुला काय मिळेल, नाही नाही मला काहीच मिळणार नाही पण तू अभ्यास कर. तसं संत म्हणतात तू भजन कर. तुम्हाला काय मिळेल, मला काहीच नाही मिळणार पण तू भजन कर, तुझं चांगलं होईल. नाथ महाराज होऊन गेले पैठणचे, त्यांचा अभंग आहे. कर जोडून विनवितो तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा कर जोडून विनवितो तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नका करू विषय कामा वासुदेव वासुदेव म्हणा नका करू वैद्य काम तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नका करू संसार श्रम वासुदेव वासुदेव म्हणा नका करू संसार श्रम तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही अण्वा मधुसूदन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा 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 रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. बस कोणाच्या अंगात आलं तर कीर्तनाचं वासुदेव होईल नाही का. पण नाथ महाराजांनी आपल्याला हात जोडले. कर जोडून विनवितो तुम्हा. त्यांना आपण विचारलं काय होईल, तुम्ही आमच्या का पाया पडता. नाही माझं काहीच होणार नाही पण तुम्ही चांगलं वागा. हे आईचं अंतकरण म्हणतात याला. मला काही फायदा नाही पण तुम्ही चांगलं राहा. तुकाराम महाराज म्हणतात मी पाया पडतो. सकळांच्या पाया आईचं अंतकरण आहे. माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त तिसऱ्या चरणात पण मन उल्लेख आहे. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. एक वाक्य सांगतो आणि थांबतो. मायबाप सुख परिस्थितीवर अवलंबून नाही मनस्थितीवर अवलंबून. ध्यानात ठेव बरं, ध्यानात ठेव. सुख जर परिस्थितीवर अवलंबून असतं तर बंगल्यातल्या माणसांनी कधीच झोपेच्या गोळ्या खाल्ल्या नसत्या. आणि झोपडीतली माणसं नेहमी दुःखी दिसली असती. पण विदर्भामध्ये मोरझरी नावाच्या एका गावचे संत संत तुकडोजी महाराज झोपडीत राहत होते आणि सगळ्या जगाला निमंत्रण देतात. येता तरी सुखे या जाता तरी सुखे या झोपडीत माझ्या. ही झोपडी आहे पण यात खूप आनंद आहे. महाराज म्हणतात तुकडोजी महाराज तुमच्या खूप मोठ्या बंगल्यांमध्ये जो आनंद नाही तो या माझ्या सुख मनस्थितीवर अवलंबून आहे. परिस्थितीवर एका क्षणात सुखाचं दुःख होतं आणि एका क्षणात दुःखाचं सुख होतं. एका क्षणात चप्पला काढलेल्या असतात आपण तिथं जातो आणि आपल्या लक्षात येत आपली चप्पल गेली. मोठं वाईट वाटतं. आपण काय माणसं आहेत कीर्तनाला येतात का चप्पला चोरायला येतात काय माहिती. आपली गेली याचं जास्त वाईट वाटतं माणसांना. आपलीच गेली बा आपलीच गेली बा आपलीच गेली. लाईट गेली तर माणसं आधी काय पाहतात बरं, घरातली लाईट गेली हा शेजारची गेली कधी अख्ख्या गावाची गेली असेल मग काय महिनाभर अंधारात राहू मग काय हडकतच. फक्त आपली एकट्याची नको जायला. त्या शेवगाव तालुक्यात एवढा मोठा स्कॅम झालाय काहीतरी शेअर बाजारचा. हे असं त्या 7-8-10 त्या शेअर बाजारामध्ये पैसे अटकवणाऱ्या पोरांनी ऑफिस टाकले, फंड जमा केले, वरती गुंतवायचे पैसे 30 कोटी 35 कोटी काय 1 अब्ज फंड जमा झाले. त्यांनी शेअर बाजारात गुंतवले ते गेले ना गेले. आणि ते 9-10 जण डायरेक्ट ऑफिस लावून पळून गेले. अख्खा तालुका अडकला त्याच्या. शेवगाव तालुका इथं शेवगाव पैठणच्या जवळ नगर जिल्हा आहे. शेवगाव छत्रपती काय राजमाता अहिल्यानगर जिल्हा आहे. तर मी गेलो एक ठिकाणी कीर्तनात. तिथं निमगाव आहे. मी कीर्तनाला गेलो. म्हटलं का होते मी टी व्हीवर पाहिलं होतं ते शेअर बाजाराचा स्कॅम. मी जेवत होतो तिथे. त्यांनी सांगितलं हा ते आमच्याकडलंच. म्हटलं मग आपलं काय. म्हटलं गेले ना आपले 4 लाख गेले. तर म्हटलं तसं काय पण तुमच्या वागण्या बोलण्यावर तसं काही दिसत नाही. त्यांनी इकडं तिकडं पाहिले माझ्या जवळ आले मला कानात सांगितलं महाराज आपले 4च गेले. आमच्या गावचा एक माणूस आहे 1.5 कोटी गेले त्याचे 1.5 कोटी.
1.5 कोटी महाराज, 1.5 कोटी. म्हणलो मग तुम्ही फायद्यात आहे. मग तुम्ही 1,00,000 आणि 46,000 फायद्यात आहात. 46 लाखांनी. आपली जर चप्पल गेली ना माणसाला वाईट वाटतं महाराज. आपण एखाद्याला पाहतो की त्याची पण चप्पल गेलेली राहते, तोही शोधत असतो. आपण त्याला विचारतो काय झालं, तो म्हणतो चप्पल गेली. मग आपण सांगतो त्याला माझी पण गेली रे. वाईट वाटलेलं राहतं. आपण त्याला विचारतो तुझी किती रुपयाची होती, तो म्हणतो 500 रुपयाची होती, कालच घेतली होती. आपण लगेच मनात हिशोब करतो, याची 500ची होती, आपली 400ची होती, 100ने आपण फायद्यात आहे, चला घरी. कोणतं कॅल्क्युलेटर काय माहिती, पण आहे डोक्यामध्ये. एका क्षणात दुःखाचं सुख कोण करतं, कुठं कोणी केलंय, मन मन मन. म्हणून मन हे सुखदुःखाला कारण आहे, परिस्थिती नाही, मनस्थिती. मनावर मेहनत घ्या. तुकाराम महाराज म्हणतात हित ते करावे देवाचे चिंतन करोनी या मन एकविध. तुका म्हणे हित होय तो व्यापार करा फार काय शिकवा. सकळांच्या पाया माझी दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. गायक वादक पेटीवादक चोपदार विनेकरी मृदंग वादक सगळी महाराज मंडळी, कीर्तनकार मंडळी, टाळकरी मंडळी, तुम्हा सगळ्यांना मी जय हरी करतो, नमस्कार करतो. आपल्या सगळ्यांचे धन्यवाद मानतो. तुमच्या या सुंदर देखण्या उत्सवामध्ये मला सहभागी करून घेतल्याबद्दल पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठान यांची मी खूप खूप आभार मानतो. या पोरांनी, तरुण पोरांनी, प्रवीण भाऊंनी आणि त्यांच्या सगळ्या टीमने मला या उत्सवामध्ये बोलावलं. गोविंद भाऊ घोगे नगरसेवक यांचा फोन आला तेव्हा मला तुमच्या उत्सवामध्ये तुम्ही सहभागी करून घेतलं. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला पिंपळगाव बहुल्यामध्ये पहिल्यांदा कीर्तन सेवेचा योग आला आणि श्री हनुमंताच्या चरणी ही सेवा मला समर्पित करता मी भाग्यवान समजतो. तुम्हा सगळ्यांना मी जय हरी करतो. थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय. माऊली रे करो वेळे वाकुडे करा क्षमा परद महाराज तुम्ही नाही उच्चारीला अधिकार व्याप करा क्षमा परद